नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर नागपंचमी विशेष आपण इथे ज्वारीच्या लाया बनवणार आहोत. फक्त 5 मिनिटांमध्ये या लाया घरच्या घरी तयार करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एकदम सोप्या पद्धतीने झटपट लाया कशा बनवायच्या ते बघूया. तर बघा, ज्वारीच्या लाया बनवण्यासाठी इथे मी ज्वारी घेतलेली आहे. तर मुलांचा शाळेचा जो डबा असतो छोटा, तर छोटा डबा भरून ज्वारी घेतलेली आहे. तर ज्वारी इथे मी व्यवस्थित अशी चाळून घेतली. त्याच्यामध्ये जी बारीक असेल ती निवडून घेतली. छानपैकी नीटनेटकी करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण इथे ज्वारी घेतलेली आहे छोटा डबा भरून. तर याच्या आपण लाया बनवणार आहोत. तर घरी जी आपण ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी जी ज्वारी वापरतो ती ज्वारी आपण इथे गावरान घेतलेली आहे. गॅसवरती आपण पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. पाणी चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला ही ज्वारी घालून घ्यायची. तर ती कोवळी ज्वारी असते ती बघा अशा पद्धतीने पाण्यावरती तरंगते. आता ही आपण ढवळून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने झटपट 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण या ज्वारीच्या लाया घरच्या घरी बनवू शकतो. तर आता पाण्याला उकळी काढून घेऊ. झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊ. तर याच्यावरती मी झाकण ठेवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता पाण्याला खळखळ अशी चांगली उकळी आलेली आहे. आपल्याला हे फक्त 2 मिनिटं अशा पद्धतीने पाण्यामध्ये ज्वारी जी आहे ती ठेवायची आहे. उकळून घ्यायची, जास्त वेळ ठेवायची नाही, फक्त 2 मिनिटासाठी. आता छान अशी उकळी आलेली आहे. गॅस आपण आता बंद करूया आणि याच्यावरती 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता मी ज्वारीमधलं वरचं जे पाणी होतं ते काढून घेतले आणि जी कोवळी ज्वारी होती ती सुद्धा पाण्याबरोबर निघून गेलेली आहे. आता चाळण घेतली आणि चाळणीवरती आपण अशा पद्धतीने ही ज्वारी काढून घेऊया. तर याच्यामधलं संपूर्ण पाणी आपण निथळून काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने चाळणीवरती काढून घ्यायची. तर आता याच्यामधली संपूर्ण वाफ काढून घेऊ आणि एक कपड्यावरती ही सुकण्यासाठी घालून घेऊ. फक्त 2 मिनिटं आपण उकळत्या पाण्यामध्ये ज्वारी ठेवली आणि 2-3 मिनिटांसाठी पाण्यावरती झाकण ठेवलं आणि लगेच पाण्यामधून आपण ही ज्वारी काढून घेतलेली आहे. जास्त वेळ आपल्याला ही पाण्यामध्ये ठेवायची नाही. आता संपूर्ण पाणी निथळल्यानंतर एक कपड्यावरती आपण ही ज्वारी काढून घेऊया. तर कपड्यावरती अशा पद्धतीने पसरून ठेवायची, म्हणजे ही सुकते. ही संध्याकाळी मी ठेवलेली आहे आणि सकाळी आपण याच्या लाया बनवणार आहोत. तर तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर फॅनखाली सुद्धा तुम्ही ही सुकवून घेऊ शकता. अशा पद्धतीने कपड्यावरती पसरवून घ्यायची आणि फॅनखाली सुकवण्यासाठी ठेवायची. आता ही मी रात्रभर अशीच सुकून घेणार आहे आणि याच्या लाया सकाळी बनवणार आहे. तर बघा, रात्रभर ज्वारी आपण सुकून घेतल्यानंतर सकाळी आता एक भांड्यामध्ये काढून घेतली आणि याच्यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही आहे. छान अशी ही ज्वारी आपली इथे सुकलेली आहे. दाबल्यानंतर त्याचे 2 भाग होतात पण आतून कडकपणा आहे. अशा पद्धतीने आपण ही ज्वारी बनवून घेतलेली आहे. आता गॅसवरती पॅन ठेवून घेतला. पॅन गरम झाला की याच्यामध्ये मूठभर आपण ज्वारी अशा पद्धतीने घालून घेऊ. आता एकदा ही आपण हलवून घेऊया. तर बघा, एकदा हलवून घेतलेली आहे. पॅन चांगला आता गरम झाला की याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं. आणि बघा, आपण याच्यावरती झाकण ठेवून घेतल्यानंतर ज्वारी छान अशी फुटते आणि याच्या लाया मस्त अशा तयार होत आहेत. अधूनमधून आपल्याला 2-3 वेळेस पॅन हलवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती झाकण ठेवून घेतल्यानंतर कपडा घ्यायचा किंवा मग हाताने जर जास्त गरम नसेल तर हाताने सुद्धा पकडू शकता. दांडीचा आपण इथे पॅन ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला हलवायला एकदम सोपं जाते. अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं. गॅस आता इथे मी थोडासा कमी केलेला आहे आणि बघा मस्त अशा लाया फुटलेल्या आहेत. तर आता ह्या काढून घेऊ आणि दुसरे देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊ. थोडी थोडी करत आपल्याला ज्वारी पॅनमध्ये घालायची आणि अगोदर व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची, व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. तर नागपंचमी विशेष एकदम सोप्या पद्धतीने ज्वारीच्या लाया 5 मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे, झटपट तयार होतात. विकतच्या आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच ज्वारीच्या लाया नक्की बनवून बघा. पॅन अशा पद्धतीने हलवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित अशा याच्यामध्ये लाया तयार होतात. व्यवस्थित अशी ही ज्वारी फुटते आणि लाया मस्त अशा तयार होतात. तर राहिलेले आपण संपूर्ण याच्या ह्याच पद्धतीने बनवून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्या लाया बनवून झालेल्या आहेत. मस्त अशा लाया झालेल्या आहेत आणि जी ज्वारी याच्यामध्ये लाया बनलेल्या नाही, जी शिल्लक राहिलेली आहे ती तुम्ही थालीपीठ बनवताना त्यावेळेस त्याच्यामध्ये वापरू शकता. अशा पद्धतीने घोळून घ्यायच्या आणि संपूर्ण लाया आपल्याला काढून घ्यायच्या.
मस्त पांढर शुभ्र अशा या ज्वारीच्या लाया आपल्या तयार झालेल्या आहेत. तर घोळून घेऊ आणि संपूर्ण लाया आपण आता इथे वाटीमध्ये काढून घेऊ. या पद्धतीने ज्वारीच्या लाया नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.